आम्हाला काही वाटत नाही कारखाना चालू होईल असं. केवळ लोकसभा असेल, विधानसभा असेल तर इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कुठला तरी काहीतरी कार्यक्रम घ्यायचा आणि त्या माध्यमातून कारखाना सुरू होतोय असं काहीतरी चित्र निर्माण करायचं. शिरपूर तालुक्यातील साखर कारखान्याचा वनवास कधी संपणार या बातमीचा आढावा आपण या बातमीपत्रातून घेत आहोत. नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प शिरपूर सहकारी साखर कारखाना दहिवत तालुका शिरपूर हा आज देखील मरणासन्न अवस्थेत उभा आहे. अनेक वर्ष बंद राहिल्याने मोठ्या प्रमाणावर येथे नुकसान झाले असून मशिनरीही बंद अवस्थेत असल्याने ती जीर्ण व नादुरुस्त झाली आहे आणि अत्यंत मोठी दुरावस्था या कारखान्याची सध्या तरी दिसून येत आहे. जवळपास सन 2012च्या दरम्यान केवळ 26 कोटी रुपये कर्ज झाले आणि जिल्हा बँकेचे कारखान्यावरील देणे थांबले म्हणून हा कारखाना बंद करण्यात आला होता. यावेळी कारखान्याकडे जवळपास 16 कोटी रुपयांच्या मालतारण म्हणून साखर ही शिल्लक होती. सदरचा विषय देखील न्यायालयात याचिकेद्वारे प्रलंबित आहे. कारखान्याकडे करोडोची मालमत्ता असताना आणि कारखाना सुरू करून कर्जफेड पूर्ववत करण्याची क्षमता असताना तालुक्यावर व जिल्हा बँकेवर ज्येष्ठ नेत्यांचे अधिराज्य असताना कुठेतरी तालुक्यात कारखाना या विषयात राजकारणाचा शिरकाव झाला आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या जनतेची जीवनरेखा मानला जाणारा हा कारखाना बंद पडला. कदाचित यावेळेस हा कारखाना पुन्हा सुरू होऊ शकला असता, मात्र त्यास कारणीभूत होती ती राजकीय अनास्था आणि इच्छाशक्तीचा अभाव. सदरचा कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी तालुक्यातून वारंवार आवाज बुलंद केला जात होता. साखर कारखाना हा शिरपूर तालुक्याचा कणा होता. तालुक्यात ऊस उत्पादकांसाठी पोषक असे वातावरण असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड करत होता. त्यातून शेतकरी आर्थिक समृद्ध होत होता आणि त्यामुळे शेकडो कामगारांना रोजगार देखील मिळत होता. एकंदरीत कारखान्याच्या निमित्ताने तालुक्याचे अर्थचक्र हे वेगाने फिरत होते. मात्र राजकारणाची दृष्ट लागली आणि हा कारखाना बंद पडला. तो आजपर्यंत पुन्हा सुरू होऊ शकला नाही. दरम्यान साखर कारखाना सुरू करण्यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेत यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी शिरपूर येथील शेतकरी विकास फाउंडेशन यांनी निवेदने देऊन आंदोलने करून प्रसंगी न्यायालयात जाऊन देखील यासाठी लढा उभारला. त्यास अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय संघटना यांनी बळ दिले. या कालावधीत ज्या ज्या वेळेस या तालुक्यात लोकसभा अथवा विधानसभेच्या निवडणुका आल्या त्या वेळेस आम्ही कारखाना सुरू करू असे आश्वासन राजकीय लोकांकडून जनतेला दिले गेले. मात्र यानंतर काही ना काही तांत्रिक कारणास्तव विलंब झाल्याने हे आश्वासन अजूनपर्यंत कोणीच पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे तालुक्यात निवडणुका आल्या की कारखाना सुरू होणार अशा वल्गना सुरू होतात असा समज आता या तालुक्यातील जनतेने करून घेतला आहे. मागील काळात शेतकरी विकास फाउंडेशनने केलेला संघर्ष, संचालक मंडळाने दाखवलेली सकारात्मकता, त्यामुळे कारखानाविषयक कर्ज, करार, परवानग्या, तांत्रिक अडचणी इत्यादी सर्व विषयांबाबत सखोल चर्चा होऊन त्यावर तोडगा काढत हा कारखाना भाडे तत्त्वाने देण्याचा निर्णय झाला. यासाठी मोठा गाजावाजा केला गेला आणि पुन्हा आता कारखाना सुरू होणार असे स्वप्न दाखवले गेले. मात्र याबाबत होणारा भाडे करार, त्यातील काही तांत्रिक अडचणी, कर्जाची रक्कम, मिळालेली सूट, कामगारांच्या विषयी शासनाकडून मिळणारा प्रतिसाद, कारखाना सुरू करण्यासंदर्भातल्या नियम आणि अटी इत्यादी सोडवण्यात वेळ गेल्याने आजही हा कारखाना सुरू करण्यासाठी फक्त कागदावर प्रयत्न होत आहेत. प्रत्यक्षात या कारखान्याच्या स्थळावर कोणत्याही हालचालींना वेग दिसत नाही ही देखील एक वास्तविकता आहे. असे सर्व असताना यात आशेच्या किरण की काय दिनांक 28 सप्टेंबर रोजी शिरपूर सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात एक शेतकरी मेळावा घेण्यात आला. त्यात ऊस पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शनाचा सहभाग होता. यात शेतकऱ्यांना ऊस लागवडविषयी मार्गदर्शन करण्यात आले आणि लवकरच आपला कारखाना सुरू होणार असल्याचे, आपण मोठ्या प्रमाणावर लागवड करा आणि शेतकऱ्यांनी आपला ऊस हा बाहेर कुठेही न देता कारखान्याला देऊन आपला कारखाना जिवंत करण्यासाठी योगदान द्या असे आवाहन करण्यात आले आणि ऊस पिकाच्या लागवडीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे हा कारखाना पुन्हा एकदा सुरू होईल अशा आशा पल्लवित झाल्या आहेत. सदर कार्यक्रमाचे आयोजन रेवा शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात आले होते. मात्र पूर्वीचा अनुभव पाहता जेव्हा जेव्हा तालुक्यात निवडणुका येतात तेव्हा तालुक्याच्या राजकारणात कारखाना हा विषय जोर धरतो आणि तो सुरू होण्याच्या मार्गाने हालचालींना वेग येतो. मात्र जेव्हा निवडणुका संपतात तेव्हा हा विषय पुन्हा थंड पडतो. आगामी काळात तालुक्यात 2024च्या विधानसभेच्या निवडणुका आहेत.
लोक आता कारखान्याच्या विषयावर काही ऐकून घेणार नाहीत, आपल्याला जाब विचारतील. त्यामुळे करार झालेल्या कंपनीला हा मेळावा घेण्यास सांगण्यात आला, असा आरोप शेतकरी विकास फाउंडेशनने केला आहे. तर दुसरीकडे तालुक्याचे ज्येष्ठ नेते आमदार अमरीशभाई पटेल यांनी लवकरात लवकर हा कारखाना सुरू होईल त्यासाठी सर्व त्या उपाययोजना युद्ध पातळीवर केल्या जात आहेत. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, करार अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा कारखाना ताब्यात देण्यात येऊन तो सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास या मेळाव्यातून त्यांनी शेतकऱ्यांना आणि सभासदांना दिला. त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरू होत आहे असा आत्मविश्वास तालुक्यात जागृत झाला आहे. पण या तालुक्याने पाहिले आहे की मागील 13 वर्षांपासून हा कारखाना बंद आहे. अजून किमान 1-2 वर्ष त्याला पूर्ववत होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला होता, तोच वनवास या तालुक्याच्या शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना भोगावा लागत आहे. प्रभू श्रीराम यांचा वनवास हा 14 वर्षांनी संपला होता, मात्र तालुक्यातील कारखाना बंदला आज 13 वर्ष पूर्ण झाली. अजून वर्षभरात कारखाना सुरू होईल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे 14 वर्षांनी देखील कारखान्याचा वनवास संपेल असा विश्वास तालुक्यातील लोकांना वाटत नाही. फक्त आमदार अमरीशभाई पटेल यांनी दिलेला शब्द, त्यांनी दाखवलेला मार्ग, सुरू असलेली प्रक्रिया यावरून काहींना असे वाटते की कारखाना सुरू होईल, तर काहींना असे वाटते की हा कारखाना सुरू होईल याची काही शाश्वती नाही. अशी सर्व जरी पार्श्वभूमी असली तरी संपूर्ण तालुक्यातील जनतेला प्रामाणिकपणे वाटते की राजकारण बाजूला सारून शिरपूर तालुक्याचा वैभव असलेला हा साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे. त्याला त्याचे गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त झाले पाहिजे. तालुक्यातील सहकाराच्या रूपाने उरलेला एकमेव दिवा हा पुन्हा तेवत राहिला पाहिजे. त्यामुळे आता अपेक्षा आहे की कारखाना हा विधानसभेचा मुद्दा अथवा राजकीय टीका टिप्पणीचा मुद्दा न बनता तो सुरू होऊन तालुक्यातील जनतेचे स्वप्न सत्यात उतरले पाहिजे, यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. तसे प्रयत्न सध्या होताना देखील दिसत आहेत. ज्या कंपनीला कराराने हा कारखाना दिला गेला आहे त्याच्या कारखानदारीतला अनुभव देखील मोठा आहे. यापूर्वी त्यांनी 7 कारखाने यशस्वीरित्या चालवले आहेत. त्यामुळे कारखाना सुरू करण्यासंदर्भातल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्यास सदरची कंपनी हा कारखाना पूर्ववत करेल असा एक विश्वास तालुक्यातील लोकांमध्ये आजही दिसून येत आहे. शिरपूर तालुक्यातील हा कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. असे दिसत असताना देखील हा कारखाना पुन्हा सुरू होईल याबाबत आजही लोकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. आपण पाहूया की या कारखान्यात पूर्वी काम केलेल्या कामगारांना कारखान्याबद्दल काय वाटते आणि कारखाना सुरू करण्याच्या घोषणेनंतर शेतकरी विकास फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना काय वाटते. हा कारखाना सुरू होईल का याबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. महेंद्र सिंग राजपूत ने आपले स्वागत आहे निर्भीड विचार न्यूज मध्ये. आज आपण आलो आहोत शिरपूर तालुक्यातील दैवत येथील नामांकित साखर कारखाना. आज या ठिकाणी कारखाना परिसरात आपण आहोत आणि बाहेर या कारखान्याचा शेतकरी मेळावा देखील सुरू आहे. मात्र या कारखान्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मागील 13 वर्षांपासून हा कारखाना बंद आहे आणि जसं रामाला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला होता तसा अजून 1 वर्षाचा वनवास या कारखान्याचा बाकी आहे. आणि रामाचा वनवास 14 वर्षांनी संपला, परंतु या कारखान्याचा वनवास 14 वर्षांनी संपेल याची काही खात्री अजून शेतकऱ्यांना आणि तालुक्यातील नागरिकांना वाटत नाही. मात्र हा मेळावा एक आशेचा किरण आहे आणि प्रतीक्षा आहे ती या कारखान्याला पुन्हा सुरू होण्याची आणि शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाचा दिवस येण्याची. यासाठी आपण आपल्या सोबत आहेत या कारखान्यात पूर्वीपासून काम करणारे कर्मचारी, ज्यांनी या कारखान्यात रात्रंदिवस काम केलंय, श्रम केलंय आणि कष्ट करून हा कारखाना उभारण्यात त्यांनी आपलं योगदान दिलं होतं. मात्र कारखाना बंद झाल्यामुळे त्यांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार, आपलं काय नाव? दरबार शिवसिंग राजपूत. बरं, आपण किती वर्ष या कारखान्यात काम केलंय? मी 86 पासून तर 2011 पर्यंत. बरं, हा कारखाना ज्यावेळेस 2012 मध्ये बंद झाला त्यावेळेस कारखान्याची परिस्थिती काय होती? कारखाना परत लगेच सुरू होऊ शकेल अशी त्याची परिस्थिती होती का? तेव्हा आमचे म्हणजे कारखान्याचे पूर्ण काम झालं, वॉटर टेस्टिंग झाली. वॉटर टेस्टिंग झाल्यानंतर कारखाना बंद झाला. बरं, आज या कारखान्याची पाहणी केली तर याची मशिनरी अत्यंत दुरावस्थेत आहे. याला भरपूर मोठ्या प्रमाणात मेंटेनन्स लागणार आहे. तर साधारणतः हा मेंटेनन्स करून देखील हा कारखाना पुन्हा चालू होऊ शकेल असं एक या तज्ज्ञ कामगार म्हणून तुम्हाला वाटतं का? आम्हाला काही वाटत नाही कारखाना चालू होईल असं. मेंटेनन्स केलं तर होईल, पण एवढा खर्च करणारा पाहिजे आता. बरोबर. हा कारखाना सुरू करण्यासाठी हा बाहेरच्या प्रांगणात कार्यक्रम घेतला जातोय, त्याचं काहीतरी फलित मिळेल आणि हा कारखाना पुन्हा सुरू होईल अशी अपेक्षा तुम्हाला आहे का?
आम्हाला तर काही अपेक्षा नाही चालू होईल असं. नाही, हां, तुम्हाला वाटतं की हे विधानसभा निवडणूक जवळ आहे म्हणून परत कारखाना हा विषय पुढे आलेला आहे असं वाटतं? तसं वाटतंय आम्हाला. हो. तर या कामगारांना असं वाटतं, या शेतकऱ्यांना असं वाटतं की कारखाना सुरू करण्यासाठी हा जो उपक्रम राबवला गेला आहे हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राबवला गेला आहे. प्रत्यक्षात अजून शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केलेली नाही. लागवड केल्यानंतर तो ऊस हाच कारखाना घेईल याची काही हमी नाही. नवीन सभासद नोंदणी नाही. या इथे कोणत्याही प्रकारची रिपेअरिंगला अजून सुरुवात झालेली नाही. मात्र राजकीय नेत्यांकडून घोषणा मात्र होत आहे की हा कारखाना सुरू होत आहे. त्यामुळे नक्की हा कारखाना सुरू होईल का याबाबत अजून तरी तालुक्यात साशंकता आहे. गेल्या 10-12 वर्षापासून हा कारखाना बंद स्थितीत आहे. तो वेगवेगळ्या कारणांनी काहीतरी कारणं पुढे करून नेहमी बंद पाडण्याचाच प्रयत्न त्याला झालेला आहे. तर त्या अनुषंगाने जर पाहिलं आपण की बुवा ज्यावेळेस लोकांना आश्वासित करून या संचालक मंडळाने हा कारखाना ताब्यात दिला त्याला देखील आज 8 वर्ष पूर्ण झालेले आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये की या 8 वर्षामध्ये हा कारखाना सुरू होऊ शकला नाही. केवळ लोकसभा असेल, विधानसभा असेल तर इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कुठला तरी काहीतरी कार्यक्रम घ्यायचा आणि त्या माध्यमातून कारखाना सुरू होतोय असं काहीतरी चित्र निर्माण करायचं. या पद्धतीने बुवा हे नेहमीचा यांचा कार्यक्रम झालेला आहे. तर यावेळेस सुद्धा यांनी या सीझनमध्ये आम्ही संबंधित जे गोयल आहेत त्यांना विचारणा केली की या सीझनमध्ये हा कारखाना गाळप करणार आहे का. तर त्या संदर्भामध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं की यावर्षी देखील हा कारखाना ऊस गाळप करू शकणार नाही. फक्त ही ऊस लागवडीसाठी ठेवलेला हा कार्यक्रम आहे. आणि या ऊस लागवडीच्या कार्यक्रमामध्ये की आपण बुवा ऊस लागवड करायची एवढंच आमचा प्रोत्साहन द्यायचा हा कार्यक्रम असल्या कारणाने की आम्ही त्या कारखाना गाळपविषयी आज काही सांगू शकत नाही. तर दुसरा मुद्दा असा होता की याच्यामध्ये की अनेक वर्षापासून जर हा कारखाना बंद आहे तर संचालक मंडळाने की त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी तर याचं टेंडर काढलं. जनरल मीटिंगचा विषय घेऊन टेंडर काढण्याचा प्रयत्न केला. तर त्या पद्धतीने टेंडर सुद्धा काढलं गेलं. त्या गोष्टीला सुद्धा आज 3 वर्षाच्या वर कालावधी होत आला. तर याच्यामध्ये टेंडर काढल्यानंतर टेंडर प्रक्रियेमध्ये असं देण्यात आलेलं होतं की 22-23 हा कारखाना आपला गाळप हंगाम सुरू करणार होता. तर 22-23 गेलं, त्याच्यानंतर 23-24 गेलं, आता 24-25 मध्ये सुद्धा हा कारखाना सुरू होईल की नाही होईल याची शाश्वती नाही. कारण गोयल परिवाराने असं सांगितलं की हा कारखाना 24-25 मध्ये सुद्धा सुरू होणार नाही, हा 25-26 मध्ये सुरू होईल. तर या अनुषंगाने टेंडर प्रक्रियेमध्ये सुद्धा की चुकीच्या गोष्टी झाल्यात. म्हणजे त्या टेंडरचा ब्रीच झाला हा की टेंडर काढताना की आपण आश्वासन काय दिलेलं आहे, आपण टेंडर काढताना ती प्रक्रिया कशी फॉलोअप करणार आहेत याचा 2022 मध्ये अवॉर्ड झालेला आहे. तर 2022 मध्ये अवॉर्ड होऊन सुद्धा हा कारखाना आज जर 25 मध्ये पण सुरू होऊ शकणार नसेल तर केवळ हा इलेक्शन जुमला आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून येणारी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रेवा शुगर कंपनीला यांनी हा कार्यक्रम जाणीवपूर्वक घ्यायला भाग पाडलं की जेणेकरून कारखान्याचा संदेश जावा की बुवा कारखाना सुरू होतोय असं काहीतरी तालुक्यामध्ये चित्र निर्माण करावं. या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि जे प्रमुख अध्यक्ष होते अमरीशभाई पटेल साहेब तर यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा गाळप हा शब्दही आला नाही किंवा गाळप केव्हा सुरू होईल काय होईल याची शाश्वती त्यांनी दिली नाही. म्हणजे नेहमीप्रमाणे तो प्रश्न एकदम त्याला बगल द्यायची, त्याला जाणीवपूर्वक त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायची आणि मग तो ऐसा बोलाही नाही था. तर हे जे कायमचा आपल्याला अनुभव आहे त्या अनुषंगाने हा कारखाना येणाऱ्या या सीझनमध्ये केव्हा सुरू होईल हा प्रश्नचिन्ह मात्र सभासदांच्या मनात कायम आहे. त्याच्यामुळे हा निवडणूक कार्यक्रम असल्या कारणाने की याच्यावर विश्वास कसा ठेवावा हा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. शिरपूर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याचे वनवास संपेल का? सध्याचे होत असलेले सर्व प्रयत्न सार्थक होतील का? कारखाना सुरू होईल का की हा केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला उपक्रम आहे? या सर्वांबद्दल तालुक्यातील जनतेला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.